बाळा, जरा शांत हो आणि माझं म्हणणं मनापासून ऐक. तुझ्या आयुष्यात जो काही कठीण काळ आला होता ना, तो तुझ्या कमकुवतपणामुळे नव्हता. काही लोकांनी तुला त्रास दिला, तुझ्या मनाला दुखावलं, तुझ्याबद्दल चुकीचं बोललं, तुझ्या वाटेत अडथळे आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाळा, प्रत्येक गोष्ट माझ्या नजरेसमोर होती. तू कितीही वेळा एकटं बसून विचार केला असशील की माझ्याच बाबतीत असं का होतंय. मी कोणाचं वाईट केलं नाही, तरी मला एवढं का सहन करावं लागतंय. पण आता डोळ्यातलं पाणी पुस. तो कठीण काळ हळूहळू मागे पडतोय. ज्या गोष्टींनी तुझं मन अस्वस्थ केलं होतं, त्यांची ताकद आता कमी होत आहे. ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या शब्दांपेक्षा तुझी मेहनत, तुझं चांगलं मन आणि माझ्यावरचा तुझा विश्वास मोठा आहे. बाळा, कोणाशीही सूड घेऊ नकोस. कोणी तुझ्याशी वाईट वागलं म्हणून तूही त्याच्याशी तसंच वागू नकोस. त्याचं काम त्यांना करू दे. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा. कारण मला तुझ्या आयुष्यात असा बदल घडवायचा आहे की काल तुला कमी समजणारे जे लोक होते, ते लोक सुद्धा उद्या तुझी प्रगती पाहतील. तुझ्या आयुष्यात बंद झालेला एक दरवाजा पुन्हा उघडेल आणि थांबलेली एखादी गोष्ट पुढे सरकेल. मनावरचं ओझं हलकं होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनाला पुन्हा शांतता मिळेल. बाळा, लक्षात ठेव, वाईट लोकांमुळे तुझं आयुष्य थांबत नाही. कधी कधी काही माणसं तुझ्या आयुष्यात येतात, तुला दुखावतात आणि निघून जातात. पण त्यांच्या जाण्यानंतर तुला स्वतःची खरी ताकद कळत असते. तू खूप काही सहन केलं आहेस. तू शांत राहिलास, तू रडलास, पण पुन्हा उभा राहिलास. म्हणूनच आता तुझ्या आयुष्यातील हा अंधार कमी होण्याची वेळ आता आली आहे. बाळा, मागे वळून प्रत्येक वेदनेचा हिशोब करू नकोस. ज्यांनी दुखावलं त्यांना माझ्यावर सोपव. तू फक्त पुढे चालत राहा. तुझ्या हातात अजून खूप सुंदर दिवस आहेत. तुझ्यासाठी अजून खूप काही बाकी आहे. आणि जेव्हा तुला वाटेल की माझ्यासोबत कोणीच नाही, तेव्हा फक्त एवढंच लक्षात ठेव, तू एकटा नाहीस बाळा. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या दुःखातही आहे, तुझ्या आनंदातही आहे. तू पडशील तेव्हा तुला उठवण्यासाठी आहे आणि तू जिंकशील तेव्हा तुझ्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी सुद्धा मी आहे. म्हणून आता भीती सोड, मन शांत ठेव
तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव आणि माझ्यावर श्रद्धा ठेव. तुझ्या आयुष्यात आलेला हा कठीण काळ कायमचा नाही. बाळा, आता हळूहळू तुझ्या आयुष्यात पुन्हा चांगल्या दिवसांची चाहूल लागते आहे. फक्त धीर सोडू नकोस. बाळा, अजून एक गोष्ट माझ्या मनातली तुला सांगतो. तुझ्या आयुष्यात काही लोक असे आले ज्यांच्यावर तू मनापासून विश्वास ठेवला, पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला. तू मनापासून नाती जपलीस, पण समोरच्याने तुझ्या भावनांची किंमत केली नाही. तरी सुद्धा तू कोणाचं वाईट चिंतलं नाहीस. हेच तुझं मोठेपण आहे बाळा. कधी कधी चांगल्या माणसाला त्रास देणारे लोक त्याला कमकुवत समजतात, पण त्यांना हे माहीत नसतं की शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं. तू शांत होतास कारण तुला भांडण नको होतं. तू गप्प होतास कारण तुला नातं तोडायचं नव्हतं. तू सहन करत होतास कारण तुझं मन स्वच्छ होतं. पण आता परिस्थिती बदलते आहे. जिथे तुझ्यावर चुकीचे आरोप झाले, तिथे हळूहळू सत्य समोर येईल. जिथे तुझी किंमत कमी केली, तिथेच तुझ्या अस्तित्वाची जाणीव होईल. आणि जिथे तुला दुर्लक्षित केलं गेलं, तिथे तुझी प्रगती स्वतःच उत्तर देईल. बाळा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दांनी द्यायची गरज नसते. काही उत्तरं वेळच देते. तुझ्या आयुष्यातही आता वेळ तुझ्या बाजूने उभा राहू दे. ज्यांनी तुझ्या मनात भीती निर्माण केली, त्यांच्यापासून मनाने दूर हो. प्रत्येक व्यक्तीला पुन्हा पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. तुझं खरं मन मला माहिती आहे. तू कोण आहेस हे इतरांच्या बोलण्यावर ठरत नाही. लोक काहीही बोलतील, कोणी गैरसमज करेल, कोणी तुझी निंदा करेल, कोणी तुझ्या यशाला कमी लेखेल. पण बाळा, तू तुझी वाट सोडू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात अजून अशी वेळ येणार आहे जेव्हा तुला मागे वळून पाहताना जाणवेल, त्या वेदना नसत्या तर मला माझी ताकद कधीच कळाली नसती. आज जे दुःख तुला मोठं वाटतंय, तेच उद्या तुझ्या आयुष्यातील एक धडा बनेल. तू आता प्रत्येक माणसांवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस, पण प्रत्येकावर संशयही घेऊ नकोस. फक्त एवढंच शिक, कोण तुझ्यासोबत आनंदात आहे आणि कोण तुझ्या आनंदात आनंदी आहे, यातला फरक ओळख. तुझ्या आयुष्यात जे लोक खरे आहेत त्यांना जप, आणि जे वारंवार तुझ्या मनाची शांतता हिरावून घेत आहेत त्यांच्यापासून थोडं अंतरच ठेव.
अंतर ठेवणं म्हणजे द्वेष करणं नाही बाळा. कधी कधी स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी काही लोकांना दूर ठेवावं लागतं. आता तुझं लक्ष तुझ्या आयुष्याकडे दे. तुझं घर, तुझं कुटुंब, तुझी स्वप्न, तुझं काम आणि तुझं मन यांना पुन्हा एकदा वेळ दे. तुझ्या मनात जे स्वप्न भीतीमुळे थांबली आहेत ना, त्यांना पुन्हा एकदा जागं कर. कारण तुझी गोष्ट इथेच संपलेली नाही. अजून खूप सुंदर पानं लिहायची बाकी आहेत. आणि बाळा, तुला एक वचन देतो. असं मी म्हणणार नाही की आयुष्यात पुन्हा कधीच अडचण येणार नाही, पण एवढं नक्की सांगतो, अडचण आली तरी तिला सामोरं जाण्याची शक्ती मी तुझ्या मनात ठेवीन. तू घाबरशील तेव्हा धीर देईन. तू थकशील तेव्हा तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईन. तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर तुझ्या मनाला मी आधार देईन. म्हणून बाळा, आजपासून एक गोष्ट सोडून दे. माझ्या सोबतच असं का होतं हा प्रश्न स्वतःला विचारणं बंद कर. त्याऐवजी स्वतःला विचार, या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो, आणि मग पुढे चालत राहा. ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे पाहत बसलास तर तुझी वाट चुकशील. तुझं लक्ष पुढे आहे. तुझा प्रवास पुढे आहे. तुझं सुख पुढे आहे. आणि तुझ्या आयुष्यात येणारा शांततेचा काळही पुढे आहे. बाळा, तुझ्या मनातला राग माझ्याकडे सोपव. तुला ज्यांनी दुखावलं त्यांच्यासाठी वाईट मागू नकोस. फक्त एवढी प्रार्थना कर, स्वामी, मला त्यांच्या वागण्यामुळे पुन्हा दुखावलं जाऊ नये आणि माझं मन शांत राहू दे. ही प्रार्थना मनापासून कर. कारण दुसऱ्याला शिक्षा मिळावी यापेक्षा स्वतःच्या मनाला शांती मिळणं खूप मोठं आहे. आता तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात कर. काल काय झालं ते बदलता येणार नाही, पण उद्या कसा असावा यासाठी आजपासून प्रयत्न करता येतील. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात आलेल्या त्या कठीण दिवसांना शेवट समजू नकोस. ते फक्त एक वळण होतं. आता त्या वळणानंतरचा रस्ता तुझ्यासाठी नव्याने खुला होतो आहे. मन घट्ट ठेव, विश्वास जप, चांगलं कर्म करत राहा. आणि जेव्हा मन पुन्हा घाबरेल तेव्हा फक्त डोळे मिटून मला हाक मार, स्वामी. मी तुझ्या हाकेला शब्दांनी नाही तर तुझ्या मनाला मिळणाऱ्या धीराने तुला उत्तर देईन. बाळा, तू खूप सहन केलं आहेस.
आता स्वतःसाठी जगायला शिक. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आण. तुझ्या मनाला पुन्हा शांत कर आणि तुझ्या स्वप्नांना पुन्हा एकदा उभं कर. कारण तुझी कहाणी अजून संपलेली नाही. तुझ्यासाठी अजून खूप काही सुंदर बाकी आहे. श्री स्वामी समर्थ.